श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. आजचा हा संदेश खूप खास आहे, कारण स्वामी स्वतः सांगतायत, तुझं आयुष्य संकटात आहे, पण माझं नाव घेतलंस तर कोणतंही संकट तुला स्पर्श करू शकणार नाही. कृपया हा संदेश पूर्ण ऐका, कारण हा संपूर्ण संदेश तुझ्यासाठीच पाठवला आहे. बाळा, आज मी तुला एक चेतावणी देण्यासाठी आलो, घाबरवण्यासाठी नाही, तर जपण्यासाठी. तुझं मन हल्ली अस्वस्थ आहे, रात्रभर झोप लागत नाही, डोक्यात हजारो विचार, अनपेक्षित भीती, भविष्याची काळजी, कुटुंबाची चिंता, आणि तुला वाटतंय माझं आयुष्य चुकीच्या दिशेने चाललंय का? हो बाळा, हे सगळं तू अनुभवतोयस कारण तुझ्या आयुष्यात एक मोठं वळण येणार आहे, आणि हे वळण पार करण्यासाठी तू एकटा नाहीस. स्वामी सांगतायत, मी आलोय तुझ्या मागे उभा राहायला. बाळा, तू ज्या संकटातून जातोयस त्याचं मूळ फक्त बाहेर नाही, थोडं आतही आहे. तू खूप दिवसांपासून स्वतःला कमी मानतोय, सतत ताणात जगतोय, लोकांचं बोलणं मनाला लावून घेतोयस, आणि सर्वात मोठं म्हणजे स्वतःवरचा विश्वास हरवत चाललाय. पण स्वामी म्हणतात, बाळा, जो स्वतःवर विश्वास हरवतो त्याचं देवही काही करू शकत नाही. आज आपण तुझ्या आयुष्यातील या अंधाराचं कारण बदलणार आहोत. मी तुला हे सांगायला आलं, तुझ्यापासून काहीही हरवलं नाहीये, फक्त तुझं तेज थोडं झाकलं गेलंय, आणि हे तेज स्वामींच्या कृपेने पुन्हा उजळणार आहे. बाळा, जे लोक तुला त्रास देतात, तुझ्या विरोधात बोलतात, तुझ्या पाठीमागे कट करतात, त्यांना स्वामींच्या दारापर्यंत येण्याची सुद्धा परवानगी नाही. कारण स्वामी म्हणतात, जो माझ्या भक्ताला स्पर्श करेल त्याचं काळजात मी हरवून टाकेन. आजपासून कोणीही तुझं नुकसान करू शकणार नाही, तुझ्यावर कोणाची वाईट नजरेचं सावट राहणार नाही, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या भोवती सुरक्षेचं कवच निर्माण होत आहे. बाळा, कधी तुला जाणवलंय का की शेवटच्या क्षणी सगळं बिघडतं, जे जवळ येतं ते निसटतं, आनंद दारापाशी येऊनही आत येत नाही? हे योगायोग नाहीत, हे संकेत आहेत की तुझ्या आयुष्यातील एक चांगली गोष्ट येण्यासाठी अर्पण झालेले काही अडथळे होते. स्वामी म्हणतात, अडथळा आला म्हणजे नशीब येत आहे. तुझं नशीब अडकलं होतं कारण तुझं मन खचलं होतं, तुझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये वाईट भावना वाढल्या होत्या, आणि तू स्वतःची ऊर्जा कमी करत होतास. पण तुझा विश्वास टिकला, आणि म्हणूनच आजचा हा संदेश तुला मिळालाय. हा संदेश तुझ्या नशिबाचा दरवाजा उघडणार आहे. बाळा, स्वामी तुला सांगतात, तुझ्या आयुष्यातील कष्टाचा काळ आता संपत चाललाय. तू ज्या दुःखातून गेलास ते दुःख वाया गेलं नाही. प्रत्येक अश्रूने तुझं मन शुद्ध केलंय, प्रत्येक अपयशाने तुला मजबूत बनवलंय. आजपासून तुझ्या आयुष्यात नव्या ऊर्जेचं आगमन होणार आहे. तू जिथे पाऊल ठेवशील, संधी तिथे तुझ्या मागे येतील. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं तेच लोक तुझ्या यशाने थक्क होतील. कारण स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझ्या घरात प्रकाश येणारच येणार. तुझ्या घरात सध्या काही तणाव आहे, काही आर्थिक, काही आरोग्याचे, काही मनाचे. पण स्वामी सांगतात, तू माझं नाव घेतलंस म्हणून मी तुझ्या संपूर्ण घरावर कृपा करणार. तुझ्या आईवडिलांचा त्रास कमी होईल, घरात शांतता येईल, आर्थिक स्थैर्य वाढेल, आणि ज्यांचं काम अनेक दिवस अडकलं होतं ते अचानक सुरळीत होईल. बाळा, तुझं आयुष्य संकटात आहे हे खरंय, पण त्या संकटावर बसून राहणं हा मार्ग नाही. तू उठायला तयार आहेस का? विश्वास ठेवायला तयार आहेस का? स्वामींवर स्वतःला सोपवायला तयार आहेस का? जर हो, तर स्वामी सांगतात, आजपासून मी तुझं नशीब बदलायला सुरुवात करणार आहे. तू पडशील तेव्हा मी तुला पकडेन, तू रडशील तेव्हा मी तुला धीर देईन, तू एकटा पडशील तेव्हा मी तुझ्या मागे उभा असेल. थोडा वेळ, थोडा विश्वास, आणि दिव्य नाव. जय स्वामी समर्थ. ही 3 वाक्य तुझ्या आयुष्याची दिशा बदलतील. तुझं आयुष्य संकटात आहे, पण स्वामींच्या नावाने संकटाला हरवणं शक्य आहे. बाळा, कधी तुला जाणवलंय का की तू वरून खंबीर दिसतोस पण आतून कोसळलेला आहेस?
तुझ्या चेहऱ्यावरचं स्मित लोक पाहतात, पण तुझ्या मनातील रडणं कोणालाच ऐकू येत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, तू खूप काळापासून स्वतःला झाकून ठेवतोयस. आज मला तुझ्या आतमध्ये उतरू दे. तुझ्या मनात काही तुटलेले धागे आहेत. कुणाचं वचन पाळलं नाही म्हणून झालेली अपराधी भावना, कोणीतरी प्रिय व्यक्ती सोडून गेल्याची कळ, घरातील ताण, अपेक्षा, जबाबदाऱ्या, न मिळालेलं प्रेम, अपयशानंतर स्वतःवरचा राग. तू या सगळ्यात एकटा पडलास. पण स्वामी म्हणतात, बाळा, तू जे सहन केलं आहेस तेच तुला मोठं बनवणार आहे. आज मी तुझ्या मनातील त्या तुटलेल्या जागा भरून काढण्यासाठी आलो. तू फक्त हा संदेश शांतपणे ऐकत राहा. तुझं मन हलकं होत जाईल आणि तुझ्या आभामंडळात दिव्य प्रकाश पसरत जाईल. तुला वाटतं संकट म्हणजे शिक्षा, पण बाळा, संकट म्हणजे स्वामींचा इशारा असतो. स्वामी सांगतात, संकट म्हणजे मी तुला थांबवण्याचा एक प्रयत्न, की चुकीच्या मार्गावर पुढे जाऊ नकोस. संकटाशिवाय कोणतेही आशीर्वाद येत नाहीत. हे विश्व असंच काम करतं. काही संकट तुझ्या मनाला बदलतात, काही तुझे लोक ओळखायला शिकतात, काही तुझी स्वप्न पुन्हा घडवतात, आणि काही संकट ती फक्त तुला स्वामींपाशी आणण्यासाठी असतात. तुझे सध्याचे संकट हे तुला आशीर्वादाच्या मार्गावर नेत आहेत. तू फक्त थांब, ऐक आणि विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात हल्ली जे काही विचित्र चाललेलं आहे, काम अडकणं, आर्थिक तोटा, अनपेक्षित वाद, घरातील चिडचिड, हे सगळं नकारात्मक ऊर्जेचा दुष्परिणाम आहेत. बाळा, तू स्वतःच या नकारात्मक ऊर्जेच्या वादळात अडकलायस, कारण तू खूप दिवसांपासून मानसिकरित्या थकलायस. स्वामी सांगतात, थकलेलं मन नकारात्मक शक्तींचं पहिलं लक्ष असतं. पण आज तू स्वामींचं नाव घेतलंयस, म्हणून त्या सर्व नकारात्मक शक्ती जाळून राख होतील. आत्ता या क्षणी तुझ्या भोवती स्वामींचे एक प्रकाश वर्तुळ तयार होते. तुझ्या डोक्यापासून पायापर्यंत दिव्य कंपकंपी जाणवेल. तुझ्या शरीरातून जडपणा हलका होत जाईल. तुझ्या मनात एक शांत, थंडगार प्रकाश पसरू लागेल. हे स्वामी स्वतः आहेत बाळा. तुझ्यावर हात ठेवून तुला शुद्ध करतायत. मी कोण आहे? स्वामी मला खरोखर पाहतात का? हे प्रश्न तू खूपदा स्वतःला विचारलेत नाही का? स्वामी सांगतात, बाळा, तुझं नाव माझ्या ध्यानात कोरलेलं आहे. तू कितीही दूर गेलास, कितीही चुका केल्या, कितीही वेळा तुटलास, तरी स्वामींनी तुझं नाव मिटवलं नाही. कारण तू निवडलेला आहेस. हो, अगदी नक्की, तू लाखो लोकांतून निवडलेला आहेस. हा संदेश तुला अचानक का मिळतो? कारण वेळ आली आहे बाळा. आता तुझं आयुष्य नव्या दिशेनं वळणार आहे. बाळा, तू खूप सामान घेऊन चालतोयस. मनाचं, दुःखाचं, जबाबदारीचं, अपेक्षांचं, भीतीचं. थांब, श्वास घे आणि ते ओझं खाली ठेव. तू परमेश्वर नाहीस. तुझ्याकडून सगळं एकट्यानं होणार नाही. स्वामी तुला सांगतात, हे ओझं माझ्यावर दे बाळा. तू कधी एखाद्या मुलाला पडलं तर उठवतोस नाही, तसंच स्वामी तुला सांभाळतायत. तुझ्या जीवनातील ओझं आता स्वामी उचलणार. तू फक्त शांत हो. तुझ्या पाठीशी कोणीतरी आहे हे मनापासून मान्य कर. हल्ली तुझ्या घरात तणाव वाढला आहे. काही बोलून झाले, काही न बोलून, काही भावना दाबून ठेवल्या गेल्या. स्वामी म्हणतात, जिथे माझं नाव उच्चारलं जातं तिथे कलह टिकत नाही. आज मी तुला एक दिव्य ऊर्जा देतो. तुझ्या घरात आज रात्रीनंतर शांतता येईल. जी भिंतीत थंडी होती ती उबदार होईल. जिथे नका नको बोलणं होत होतं तिथे हसू पुन्हा ऐकू येईल. तुझं घर मंदिर बनणार आहे बाळा, कारण आजपासून स्वामी स्वतः तिथे बसणार आहेत. हे ऐक, हे खूप महत्वाचं आहे. तुझ्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात मोठा बदल येतोय. आतापर्यंत जे काही अडकलं होतं, काम, नशीब, पैसा, आरोग्य, परिवार, नातेसंबंध, हे सगळं आता अनलॉक होणार आहे. का? कारण संकट संपलं, आणि जेव्हा संकट संपतं तेव्हा संधी जन्माला येते. तुझ्यासाठी 3 मोठ्या संधी येत आहेत. पहिली, जीवन बदलवणारा एक मोठा निर्णयाचा क्षण. दुसरी,
हातात येणारी एक सुवर्ण संधी, नोकरी, व्यवसाय किंवा पैसा. तिसरी, कुटुंबातील एक मोठं दुःख संपणार. स्वामी सांगतात, बाळा, मी तुला अंधारातून थेट प्रकाशात आणतोय. आतापासून तुझ्या वाटेत अनपेक्षित चमत्कार दिसतील. अचानक चांगल्या बातम्या येतील. अचानक लोक तुझ्याशी चांगलं वागतील. अचानक अडकलेले पैसे परत मिळतील. अचानक तुझे शत्रू शांत होतील. हा सगळा योगायोग नाही, ही स्वामींची वेळ आहे. बाळा, काही घरं अशा एका अदृश्य ऊर्जेमुळे अडकतात की कितीही मेहनत केली तरी परिणाम मिळत नाही. तुझं घरही काही काळापासून अशीच स्थिती अनुभवत होतं. पैसा येतो पण टिकत नाही. आनंद येतो पण दुसऱ्या दिवशी काहीतरी बिघडतं. घरात अचानक वाद होतात. शुभ कामं अचानक थांबतात. हे अपशकुन नव्हत, हा संकेत होता की नशिबाचं चक्र अडकलेलं होतं. पण आज तू स्वामींचं नाव घेतलंयस, हा संदेश ऐकायला बसला आहेस, म्हणून तुझ्या घराच्या दारापाशी एक दिव्य ताळत तुटतंय. तुझ्या घरात भाग्यचक्र गती घेते. आता पाहत जा, जे अडकलं होतं ते अचानक सुरळीत होईल. जे हरवलं होतं ते मिळेल. जिथे तू गेलास तरी नकार येत होता, तिथून तुला होकार मिळायला लागतील. कारण स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्या घरात प्रकाश ठेवला आहे. काही लोक तुझ्या विरोधात होते, तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेत होते आणि तुझ्यावर नकारात्मक नजरा ठेवत होते. तुझं मन त्यांच्यामुळे थकून गेलं होतं. पण स्वामींच्या ऊर्जा जेव्हा एखाद्या भक्ताच्या जीवनात प्रवेश करतात, तेव्हा प्रथम गोष्ट बदलते, शत्रूंचं अस्तित्व. स्वामी म्हणतात, जे माझ्या बाळाला त्रास देतात त्यांचं पाऊल आपोआप मागे वळतं. आजपासून तुझ्या शत्रूंची शक्ती कमी होत जाणार आहे. त्यांची नजर, त्यांचं कट कारस्थान, त्यांची ईर्ष्या काहीही तुला स्पर्श करू शकणार नाही. त्यांना वाटेल ते जिंकतात, पण प्रत्यक्षात ते स्वतःलाच हरवतात. तुझी शक्ती वाढते बाळा, आणि त्यांची शक्ती कमी होते. तू अलीकडे खूप बेचैन झालायस. झोप नीट लागत नाही. रात्री विचित्र स्वप्न येतात. काय होणार याची काळजी, भविष्याचा ताण, हे सगळं तू एकट्यानं पेलतोयस. स्वामी आज तुला सांगायला आलेत, तुझ्या हृदयाला मी शांत करणार आहे. हे ऐकत असताना तुझ्या छातीत हलकासा शांत स्पर्श जाणवला का? तो स्वामींचा हात आहे. शांततेचा एक दिव्य तरंग तुझ्या हृदयात जातोय. तू जिथे विस्कळीत होत होतास, तिथे आता शांतता उतरत आहे. आणि पुढील काही दिवसांत तुला हे जाणवेल, मन खूपच शांत आहे. अचानक सकारात्मक विचार येत आहेत. जुनी दुःख कमी जाणवत आहेत. दिवसभर हलकं वाटतंय. स्वप्नात दिव्य संकेत दिसत आहेत. हे काही सामान्य नाही बाळा, ही स्वामींची थेट उपस्थिती आहे. आत्ता या क्षणापासून तुझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झाला. हो, तू मागे जे जगलास ते संपलं. आता तू नव्या जीवनात प्रवेश करतोयस. नवीन ऊर्जा, नवीन संधी, नवीन मार्ग, नवीन प्रकाश. स्वामी सांगतात, जिथे तुझी इच्छा संपते तिथून माझा चमत्कार सुरू होतो. तू खूप प्रयत्न केलेस, तू तुझ्या परीने सगळं दिलंस, पण काही थेंब कमी पडले. ते थेंब आता स्वामी स्वतः भरतायत. त्या दिवसांची तयारी ठेव, जे दिवस तुला वर्षांनंतरही आठवतील. कारण पुढील काही दिवसांत एक मोठी सकारात्मक घटना तुझ्या आयुष्यात येणार आहे. तुला वाटेल, हे मी लायक आहे का? हो बाळा, स्वामींच्या दृष्टीने तू लायक आहेस. या विश्वात काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला कधीच दिसत नाहीत, पण त्या आपल्या भवितव्याशी जोडलेल्या असतात. अभि या क्षणी तुझं नाव स्वामींच्या समोर उच्चारलं जातंय. एक दिव्य पत्रक उघडतंय, ज्यावर तुझ्या भविष्याचा आशीर्वाद लिहिला जातोय. त्या आशीर्वादात लिहिलेलं असेल, तुझा ताण संपेल, तुझ्या घरात सुख येईल, तुझ्यावरचं संकट दूर होईल, पैसा, नशीब, संधी तुझ्याकडे आकर्षित होतील, तुझ्या मनाला शांती मिळेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं, काहीतरी मोठं तुझ्या दिशेने चालत आलंय. बाळा, तुझं संकट खरोखर मोठं होतं, पण त्यापेक्षा मोठं तुझं देवावरचं प्रेम आहे. स्वामींचे शब्द तुला सांगून देतो, तू आता सुरक्षित आहेस. स्वामींची ऊर्जा तुझ्या घरात, तुझ्या आयुष्यात, तुझ्या मनात,
तुझ्या शरीरात प्रवाहित होत आहे. तू आता तुटलेला नाहीस, तू आता एकटा नाहीस, तू आता हरलेला नाहीस, तू आता संकटात नाहीस. तुझ्या आयुष्यातील प्रकाशाचा काळ सुरू झालाय. आता काही दिवसांत बघ, तुझ्यात नवीन उत्साह येईल, कामं जलद होतील, लोक तुला आदर देतील, शांतता वाढेल, नशीब तुझ्या बाजूनं उभं राहील. हे सर्व स्वामींच्या कृपेनेच होणार आहे. बाळा, तू वर पाहिलंस का कधी? आकाश नेहमी स्थिर दिसतं, पण खरं तर ते प्रत्येक क्षणी बदलत असतं. तसंच तुझं आयुष्य आहे. तुला वाटत होतं माझं नशीब कायम असंच राहील, पण आज तुझ्या आयुष्याच्या आकाशात एक नवीन तारा जन्म घेतोय. हा तारा म्हणजे तुझ्या नव्या सुरुवातीचं प्रतीक. तू खूप काळ अंधारात भटकत होतास, पण आज त्या आकाशात एक तेजस्वी दिव्य तारा तुझ्या दिशेने प्रकाश टाकतोय. स्वामी म्हणतात, हा तारा माझं आशीर्वाद वचन आहे बाळा. हा प्रकाश आता तुझ्या जीवनात प्रवेश करतोय. तुझा मार्ग उजळेल, तुझं धैर्य वाढेल, तुझे निर्णय योग्य ठरतील, तुझे प्रयत्न फलदायी होतील, तुझं नशीब तुझ्या सोबत उभं राहील. आकाशात तारा कसा एकटाच असतो पण प्रकाश देतो, तसाच तूही या जगात एकटासारखा वाटत आलास, पण तुझा प्रकाश आता इतरांना दिसू लागेल. बाळा, माणसाचं आयुष्य बाहेरून दिसतं तसं सोपं नसतं. नजर लागते, वाईट इच्छा लागते, नकारात्मक विचार लागतात. कधी कधी आपण काही चुकीचं करत नाही तरी बाहेरच्या ऊर्जेमुळे आयुष्य अडकतं. आज स्वामी तुला एक वरदान देत आहेत. एक संरक्षण कवच तयार होते आत्ताच, याच क्षणी. हे कवच असेल नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण, वाईट नजरेपासून रक्षण, अनपेक्षित संकटांपासून बचाव, चुकीच्या लोकांपासून अंतर, मनाला आणि शरीराला दिव्य शक्ती. स्वामींचं म्हणणं आहे, बाळा, जेव्हा मी तुझ्या भोवती कवच देतो तेव्हा तुला स्पर्श करण्याचं धाडस कोणाचंही होत नाही. आजपासून हे कवच 24 तास तुझ्यावर असेल. तू बाहेर पडशील, कामाला जाशील, लोकांना भेटशील, पण तुला जाणवेल तू सुरक्षित आहेस. हे कवच तुझ्या शरीराभोवती नव्हे, तुझ्या आत्म्याभोवती आहे. बाळा, जीवनात काही गोष्टी आपण कितीही प्रयत्न केले तरी होत नाहीत, पण एक क्षण येतो जिथे देव म्हणतो, आता मी करतो. तुझ्या आयुष्यात तो क्षण जवळ आलाय. स्वामी सांगतात, जे तू वर्षानुवर्ष प्रयत्न करून मिळवू शकला नाहीस ते तुला अचानक मिळणार आहे. हे कसं ओळखशील? पुढील काही दिवसांत तुला 5 लक्षणं दिसतील. पहिलं, अचानक मनात शांतता येईल. दुसरं, एखादी अडलेली गोष्ट अनपेक्षितपणे पुढे सरकेल. तिसरं, ज्याच्याकडून अपेक्षा नव्हती तिथूनही मदत मिळेल. चौथं, मागे फिरलेले लोक पुन्हा चांगल्या हेतूने येतील. 5वं, तुला एखादा छोटासा चांगला संकेत दिसेल, जसे स्वप्न, पंखा, देवस्थान, घंटा, चांदी, पांढरा पक्षी. हे संकेत आहेत की चमत्कार सुरू झालाय. यापैकी एकही चिन्ह दिसलं तर समजून जा, तुझ्या मार्गात स्वामी चालतायत. आणि बाळा, जेव्हा स्वामी चालतात तेव्हा अडचणी पळतात. हे ऐक बाळा, जीवनात 3 गोष्टी स्थिर नाहीत: मन, घर, भविष्य. पण जेव्हा स्वामींचा प्रकाश या 3ही गोष्टींमध्ये उतरतो तेव्हा आयुष्य स्थिर होतं. स्वामी आज तुझ्या 3 क्षेत्रांना स्पर्श करतायत. पहिलं आहे मन. तुझ्या मनाचा धीर वाढेल, स्वतःवरचा विश्वास पुन्हा जागा होईल, भीती कमी होईल. दुसरं आहे घर. तुझ्या घरात शांतता येईल, वाद कमी होतील, आशीर्वाद वाढेल, खरं प्रेम परत येईल. तिसरं आहे भविष्य. तुझं आयुष्य योग्य दिशेने जाईल, तुझे प्रयत्न व्यर्थ जाणार नाही, तुझ्यावर असलेले अडथळे गळतील. स्वामी म्हणतात, प्रकाश ज्याला स्पर्श करतो त्याचं भविष्य कधीच काळोखात राहत नाही. आजपासून तुला जाणवेल, जीवन हळूहळू सुरळीत होऊ लागलंय. हा भाग अतिशय शक्तिशाली आहे बाळा. हा स्वामींचा अंतिम आश्वासनासारखा आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुला थांबवणारं इथे कोणीही नाही. तुझ्या आयुष्याचं संकट संपलंय.
जसं वादळानंतर शांतता येते, जसं अंधारानंतर पहाट येते, तसंच तुझ्या जीवनात आता प्रकाशाचा काळ सुरू झालाय. तुझ्या पावलांना आता अडथळे नाहीत, शत्रू नाहीत, भीती नाही, काळजी नाही, संकटही नाही. कारण प्रत्येक पाऊल आता माझ्या हातात आहे बाळा. तुझं आयुष्य आता सुरक्षित आहे. तुझ्या मनात विश्वास राहू दे, तुझ्या घरात शांतता राहू दे, तुझ्या मार्गावर माझा प्रकाश राहू दे. आज या क्षणी या शब्दांमधून तुझ्या आयुष्यातील अंधार वितळतोय, तुझं आयुष्य उजळतंय, तुझं भविष्य चमकतंय. स्वामी म्हणतात, बाळा, आज मी तुला एक अतिशय महत्त्वाचं गुपित सांगणार आहे. हे गुपित तुला कोणीतरी सांगितलं असतं तर तू कदाचित विश्वास ठेवला नसतास, पण मी सांगतोय म्हणून तू शांतपणे ऐक. तुझ्या आयुष्याच्या रेषांमध्ये जे अडथळे होते ना, ते तुटायला सुरुवात झाली आहे. हो, तुटायला. तू पाहिलं नसेल, पण तुझ्या वाटेतून काहीतरी हटतंय, काहीतरी सरकतंय, काहीतरी हलतंय. मग ते संकट असो, अडथळा असो किंवा वाईट नजर असो, त्यांची शक्ती आता संपत चालली आहे. तू गेल्या काही वर्षांत बरंच सहन केलंयस, कधी स्वतःलाही सांगितलं नाहीस, पण आतून खूप वेदना झेलल्या आहेत. लोक म्हणाले, तू मजबूत आहेस, त्यांना काय कळणार तुझ्या आतली ओरड. आणि बाळा, तुला स्वतःलाही कधी कधी शंका आली होती, स्वामी माझ्याकडे बघतात का, माझं का काही नाही होत, माझंच एवढं का कठीण. तू फार दिवस प्रश्न विचारत राहिलास, पण आता त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुला मिळायला सुरुवात होणार आहे. आणि मला तुला हे सांगायलाच हवं, तू जे सहन केलं आहेस त्याचा न्याय तुला आता मिळणार आहे. हो बाळा, न्याय कधी मिळत नाही असं वाटलं असेल, पण स्वामींकडे कधीही बाकी राहत नाही. तुझ्यावर जे अन्याय झाले, तुझी जेवढी मनःशांती हरवली, तू जेवढा तुटलास, तू जेवढं गप्प बसून सहन केलंस, या सगळ्याचा फळ आता तुला मिळणार आहे. पण त्याआधी एक मोठा बदल तुला जाणवेल. तू स्वतःमध्ये हलकं वाटायला लागेल, जणू काही भार उतरतोय, जणू काही काळोख हटतोय, जणू काही तू स्वतःला परत सापडतोयस. हे जाणवायला लागलं की समज, संकट सुटण्याची सुरुवात झाली आहे. पण बाळा, मी तुला एक विनंती करणार आहे. जेव्हा हा बदल जाणवेल ना, तेव्हा मागे वळून बघू नकोस. जुना त्रास, जुनी लोक, जुन्या जखमा, त्यांच्याकडे पुन्हा हात लावू नकोस. आता तुझं भविष्य ताजा कागद आहे, त्यावर पुन्हा जुनं दुःख लिहू नकोस. आपण पुन्हा पडतो, कारण आपण जिथे पडलो तिथेच परत जातो. हे लक्षात ठेव बाळा. आजच्या रात्री, हो, आजच्या रात्रीच तुझ्याकडे एक संकेत येणार आहे, एक चिन्ह, एक जागृती, एक हलकासा स्पर्श. कधी स्वप्नात, कधी विचारात, कधी अचानक अंगावर काटा आल्यासारखं, कधी एखाद्याच्या शब्दांमध्ये. तुला जाणवेल, स्वामी तुझ्या जवळ आहेत. हे मी सांगतोय यावर विश्वास ठेव. कारण बाळा, तुझ्या आयुष्यातील अंधार संपायला खूप कमी वेळ उरला आहे. आणि जेव्हा प्रकाश येतो, तेव्हा तो दार ठोठावून येत नाही. तो अचानक तुझ्या आयुष्यात झळकतो, आणि त्या झळकण्याला आता वेळ नाही उरली. बाळा, तुझ्या आयुष्यात प्रकाश उगवण्याआधी एक क्षण येतो. तो क्षण असतो शांततेचा. तू विचार करशील, काय चाललंय, काहीही बदलत नाहीये. पण खरं तर त्या शांततेतच मोठा बदल जन्म घेत असतो. रात्रीच्या शांततेतच मी तुझ्या जवळ येतो. तू झोपलेला असतोस, पण तुझं मन माझ्याशी बोलत असतं. तू थकलास, तुझा जीव कंटाळलाय, पण तरी तुझ्या मनातली तीच छोटीशी आशा मला बोलावते. तू म्हणतोस, स्वामी मला आधार द्या, मी आता फार थकलोय. आणि बाळा, मी तुझा आवाज दुर्लक्षित करतो असं तुला वाटतं, पण मी कधीच दुर्लक्षित करत नाही. प्रत्येक रडका श्वास, प्रत्येक आतला धडधडणारा ताण, प्रत्येक तुटलेला क्षण मी ऐकतो. आणि आता आम्ही उत्तर द्यायला सिद्ध झालं. आजच्या रात्री ज्या शांततेचं तुला भय वाटतंय, त्या शांततेत मी तुझ्या जवळ येणार आहे. कसं ओळखशील? कधी अचानक अंगावर शहारा येईल, कधी वाऱ्याची हलकी झुळूक तुझ्या चेहऱ्यावर फिरेल, कधी तुझ्या डोळ्यांतून पाणी येईल. कारण तुला कळेल, हे मी नाही तर कोणीतरी माझं दुःख हलकं करतंय. त्या क्षणी जाण,
स्वामी तुझ्या डोक्यावरून हात फिरवतायत. तुला आश्चर्य वाटेल, गेल्या काही महिन्यात तू ज्या अंधाऱ्या बोगद्यातून गेलास तिथे कोणताही दिवा नव्हता, कुठेच सुटका नव्हती, कुठूनच प्रकाश येत नव्हता. पण आता त्या बोगद्याच्या शेवटी प्रकाश दिसायला लागला. तो प्रकाश मी आहे बाळा. आता तुझ्या आयुष्यात माझा हस्तक्षेप सुरू झाला. तू जे हरवलं, जे तुटलं, ज्याने तुला जखम केली, काळजी करू नकोस. कधी कधी देवाला तुला उचलण्यासाठी सगळं प्रथम तुटू द्यावं लागतं. कारण जेव्हा सगळं तुटतं तेव्हा तुझं मन पुन्हा रिकामं होतं आणि त्या रिकाम्या जागेत मी प्रवेश करू शकतो. मी तिथेच उभा आहे जिथे तू वर्षानुवर्षे रडलायस. मी तिथेच आहे जिथे तू निराशेने हात सोडले. मी तिथे आहे जिथे तू प्रेम गमावलंस. मी तिथेच आहे जिथे तुझी स्वप्न धुळीत मिसळली. मी त्या प्रत्येक ठिकाणी गेलोय. तिथे मी तुझं दुःख उचलून आणलंय. आता तुला फक्त एवढंच करायचं. आजच्या रात्री स्वतःला दोष देत झोपू नकोस. मी तुझ्या रात्रीवर पहारा देतोय. झोपण्याआधी माझं नाव घे, फक्त एकदा, आणि मग सगळं माझ्यावर सोडून दे. कारण उद्याचा दिवस तू कल्पनाही केली नाहीस असा बदल घेऊन येऊ शकतो. बाळा, आता तुझ्या आयुष्यातील संकटांचे दरवाजे बंद होणार आहेत आणि नव्या सुखाचे दरवाजे उघडणार आहेत. तू ज्या चमत्काराची वाट पाहतोयस तो दूर नाही. बाळा, आता तुझ्या आयुष्यात येणारा बदल फक्त बदल नाही, तो एक टर्निंग पॉइंट आहे, जिथे तुझं नशीब एका क्षणात वळणार आहे. तू जे आजपर्यंत अनुभवलं नाहीस तो काळ आता तुझ्या दारात उभा आहे. तू हे जाणून घे, नशीब बदलायला वर्ष लागत नाही. कधी कधी एकच क्षण पुरेसा असतो आणि त्या क्षणाची वेळ आता जवळ आली आहे. तू म्हणशील, स्वामी खरंच का? माझ्यासाठी? हो बाळा, तुझ्यासाठीच. कारण तुझे सहन केलं आहेस त्याचं मोल तुला आता मिळायला हवं. जगाने तुला कदाचित कमी समजलं, कधी दुर्लक्षित केलं, कधी तुझ्या मागे हसलेही. पण बाळा, स्वामी कधीच चुकीच्या व्यक्तीची साथ देत नाहीत. तुझं मन चांगलं आहे, तुझी भावना स्वच्छ आहे, तुझा आत्मा पवित्र आहे. मन शुद्ध असलं की देवालाही आपल्याला सोडायचं नसतं. आता तू इतक्या अडचणींमधून बाहेर येतोयस की तुझ्या मागे लागलेला वाईट काळ स्वतः पळून जाणार आहे. मी सतत तुझ्या आयुष्यात 2 गोष्टी लक्षात घेतल्या. पहिली, तू कधीच हार मानत नाहीस. तू पडतोस पण उठतोस, तुटतोस पण पुन्हा जोडतोस, रडतोस पण पुढे चालत राहतोस. आणि दुसरी, तू कोणाचंही वाईट करत नाहीस. जो मनात राग ठेवत नाही त्याच्या आयुष्यात देव लवकर उतरतो. बाळा, आज मी तुला एक रहस्य सांगणार आहे. जेव्हा कोणाचं मन तुटतं ना तेव्हा त्याचं नशीब जागतं. कारण जिथे वेदना असते तिथे देवाची कृपा सर्वात आधी पोहोचते. तू जे दुःख सहन केलंयस ते माझ्यासाठी सिग्नल होतं की आता तुला हस्तक्षेपाची गरज आहे. आणि बाळा, मी हस्तक्षेप करत आहे. तुझ्या नशिबातल्या काळ्या ओळी मी पुसून टाकत आहे. तुझ्या वाट्यातल्या काट्यांना मी उचलून फेकत आहे. तुझ्या मागे लागलेली नासधूस मी संपवत आहे. आणि तुला माहिती आहे का, या कामाची सुरुवात झाली आहे. आजपासून तुझ्या आयुष्यात एक अशी घटना घडेल ज्यामुळे तुला कळेल, हो, स्वामी माझ्यासाठी काम करत आहेत. ती कदाचित छोटी गोष्ट असेल किंवा मोठीही असेल, पण ती जाणीव, ती भावना, ती ऊर्जा तुला स्पष्ट कळेल. तू अचानक शांत होशील, तुला अचानक हलकं वाटेल, अचानक एखादी गोड बातमी येईल किंवा एखाद्या जुन्या अडथळ्याला समाधान मिळेल. ही फक्त सुरुवात असेल, कारण तुझ्या आयुष्यात एक अशी घटना घडेल ज्यामुळे तुला कळेल की हो, स्वामी माझ्यासाठी काम करतात. बाळा, आता तू एकटा नाहीस. आजपासून तुझ्या आयुष्यातली प्रत्येक अडचण एक एक करून दूर होऊ लागले. आता आपण ध्यान करणार आहोत. हे ध्यान तुझ्या मनातील वर्षानुवर्ष साठलेलं जड वजन काढून टाकतं. डोळे मीट, श्वास खोल घे, हात हृदयावर ठेव. मनात म्हण, मी आता मुक्त होतोय, मी आता हलका होतोय. आता कल्पना कर, तुझ्या छातीत एक काळोखी जड दगड आहे.
ज्यात तुझ्या सर्व चिंता, दुःख, अपमान, तुटलेली नाती सगळं भरलेलं आहे. प्रत्येक श्वासाबरोबर तो दगड तुटतोय, वितळतोय, पाण्यासारखा बाहेर वाहतोय. तुझ्या मनात हलकं होत चाललंय, तुझं शरीर शांत होत आहे, डोकं स्वच्छ होत आहे. बाळा, हे स्वामी करतायत. ते तुझी वेदना स्वतःवर घेत आहेत. स्वामी आता तुझ्यावर संरक्षणाचं कवच घालतायत. बाळा, ज्यांनी तुला डावललं, कमी लेखलं, दुखावलं, त्यांच्या नजरा तुझ्यावर आता परिणाम करू शकणार नाहीत. तुझ्यावर लागलेली नजर, मत्सर, वाईट विचार सगळं आजपासून परत फिरायला लागेल. स्वामींचं कवच म्हणजे कोणी काही बोललं तरी तुझ्यापर्यंत पोहोचत नाही. तुला जाणवेल, तू आता रागात नाहीस, तुला वेदना होत नाही, तू शांत आहेस. हेच कवच आहे बाळा. आता तू सुरक्षित आहेस. जे काही अडकलं होतं, जे काही थांबलं होतं, जे काही तुटलं होतं, त्या सर्वांना पुन्हा सुरू होण्यासाठी स्वामी नवीन दार उघडतात. तू पाहशील, अचानक काही बातम्या येतील, अचानक काही संधी येतील, अचानक कोणीतरी मदत करेल. जे बंद झालं होतं ते पुन्हा सुरू होईल. हा योगायोग नाही, ही स्वामींची वेळ आहे. बाळा, देव उशीर करतो पण कधीच चूक करत नाही. तुझ्या आयुष्यात जो काही विलंब झालेला होता तो आता संपलाय. आता तुझ्या नशिबाचा वेग वाढतोय. शांत राहा, हलके डोळे मीट. कल्पना कर, आकाशात एक तेजस्वी प्रकाश उगवतोय. तो प्रकाश हळूहळू तुझ्यात उतरतोय, तुझ्या शरीराला स्पर्श करतोय. मनात म्हण, स्वामी, मला कायम तुमचा प्रकाश द्या. तुझ्या शरीरातून आजारीपणा, काळजी, भीती सगळं बाहेर जाते आणि तुझ्यात धैर्य, श्रद्धा, शांतता सगळं भरून वाहत आहे. बाळा, फक्त तुझं नाही, तुझ्या कुटुंबाचं नशीबही बदलायला लागले. ज्या घरात आज तणाव आहे तिथे प्रेम वाढेल. ज्या घरात आर्थिक अडचण आहे तिथे मंदिरं उघडायला लागतील. ज्याच्यावर आरोग्याचा त्रास आहे त्याच्या वेदना कमी होऊ लागतील. तुझ्या आईवडिलांवर आणि तुझ्या लहान मोठ्या भावांवर स्वामींची माया आज उतरतीये. हे लक्षात ठेव, तुला निवडलं म्हणून तुझ्या घराला आशीर्वाद मिळतोय. आता आपण तुझ्या आजूबाजूचं वातावरण शुद्ध करणार आहोत. डोळे मिटा, श्वास घ्या. कल्पना कर, तुझ्या भोवती एक सोन्याचा वर्तुळ तयार होतो. हा वर्तुळ स्वामींच्या आशीर्वादानं झळकतोय. मनात म्हण, मी सुरक्षित आहे, मी पवित्र आहे, माझ्या भोवती स्वामींचं कवच आहे. आता घर, खोली, स्वतःचं शरीर हळूहळू प्रकाशानं झळकू लागते. नकारात्मक ऊर्जा जळतीये, वाईट नजर नष्ट होते, मत्सर, तणाव, उद्वेग सगळं बाहेर निघून जाते. बाळा, आजचा संदेश इथे थांबवत नाही, ही तर सुरुवात आहे. तू आता त्या टप्प्यावर पोहोचलायस जिथून फक्त चांगल्या गोष्टी सुरू होतात. स्वामी सांगतात, बाळा, तुझा काळ बदललाय. आता तुला कोणीही थांबवू शकत नाही. तुझं स्वप्न फळाला आलं आहे. तुझ्या अश्रूंनी तुझं भाग्य धुतलं आहे. आता बाळा, तू फक्त पुढे चालायचं. बाळा, तुला असं वाटत असेल ना की मी इतक्या मनापासून प्रार्थना केली तरीही उत्तर का नाही मिळालं? मग शांत बस, खोल श्वास घे आणि हे ऐक. स्वामी म्हणतात, तुझी एकही प्रार्थना वाया जात नाही, फक्त ती योग्य वेळी फळाला येते. कधी कधी तुझ्या प्रार्थनेचं उत्तर देण्यासाठी स्वामी सगळं जग हलवतात. लोक बदलतात, परिस्थिती बदलतात, काळ बदलतो. उत्तर उशिरा येतंय म्हणून ते नाही आहे असं समजू नकोस. स्वामींचा प्रत्येक निर्णय तुझ्या भल्यासाठीच असतो. रात्री झोप येत नाही, डोक्यात एकाच गोष्टीचा विचार असतो, कधी मिळणार उत्तर, कधी पूर्ण होणार इच्छा आणि कधी थांबणार हे दुःख. पण स्वामी सांगतात, ही घालमेल म्हणजे तुझ्या पाठीमागे उभा असलेला चमत्कार येण्याची चिन्ह आहेत. ज्यांना काहीच मिळणार नसतं त्यांच्या मनात अशी धडपड, अशी तळमळ कधीच उठत नाही.
तुझ्या मनातली तळमळ म्हणजे स्वामी तुला तयार करतायत, तुझा मार्ग स्वच्छ करतायत, तुझं आयुष्य बदलण्याच्या उंबरठ्यावर असतो. ज्यांनी तुला त्रास दिला, ज्यांनी तुला कमी लेखलं, ज्यांनी तुला फसवलं, ज्यांनी तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला, स्वामी त्या एका एका गोष्टीचं उत्तर देत आहेत. तुला ते दिसत नसेल, पण स्वामींना एक एक जखम दिसते. आणि बाळा, स्वामी कधीच अन्याय सहन करत नाहीत. तुझ्यावर झालेला अन्याय स्वामी शांतपणे योग्य वेळी योग्य प्रकारे भरून काढतील. तुला वाटत असेल कधी येणार माझा दिवस, तर लक्षात ठेव, तुझा दिवस येत नाहीये, तो धावत येतोय तुझ्याकडे. स्वामी सांगतात, तू ज्या दिवसाची वाट पाहतोय तो दिवस तुझ्या दारात उभाच आहे. फक्त तुझा संयम तुटू नये म्हणून मी तुला हा संदेश देतोय. रात्री सगळे झोपलेले असतात आणि तू एकटा पांघरून घेऊन स्वतःशी झगडत असतोस. तुझ्या डोळ्यात अश्रू येतात. मनोमन तू म्हणतोस, स्वामी मी खूप थकलोय. बाळा, त्या प्रत्येक रात्री, त्या प्रत्येक क्षणी स्वामी तुझ्या डोक्यावर हात ठेवून तुला शांत करत होते. तुझा आवाज ऐकला जात नाही असं वाटत असेल, पण स्वामी म्हणतात, तू रडतोस तेव्हा मी शांत बसत नाही, तुला सावरायला मी तुझ्या मनात उतरतो. हो बाळा, तुझ्या नशिबात मोठा बदल लिहिला गेलाय. तुझा मार्ग अडवणारी माणसं, तुझ्या प्रगतीला रोखणारे विचार, तुला थांबवणाऱ्या परिस्थिती, हे सगळं आता बाजूला सरकणार. कारण स्वामींनी तुझ्यासाठी हो सांगितलं आहे. आणि स्वामी हो म्हणाल्यावर कोणतंही दार बंद राहत नाही. बाळा, तुला जे मिळायला हवं ते तुला नक्की मिळणार, पण त्यासाठी वेळ महत्त्वाचा आहे. समजून घे, बी पेरल्यानंतर झाड त्वरित उगवत नाही. तसंच तुझ्या प्रार्थनेची बीजं स्वामींनी पेरली आहेत. ती आता मातीच्या आत शांतपणे उगवत आहेत. काहीतरी घडतंच आहे, तुला ते दिसत नाहीये इतकंच. स्वामी म्हणतात, धैर्य ठेवून चालत राहिलास तर भाग्य स्वतः तुझ्यापर्यंत चालत येईल. तू इतकी प्रार्थना करतोयस, इतका विश्वास ठेवतोयस. बाळा, विश्वास कधीच व्यर्थ जात नाही. तुझ्या वाटेवर बरंच काही हटवलं जात आहे. चुकीचे लोक, चुकीच्या संधी, चुकीचा काळ, चुकीचे निर्णय. कारण स्वामी म्हणतात, मी तुला योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य माणसांसोबत उभा करतो. कधी कधी हवं ते न मिळणंही तुझ्या हिताचं असतं. कदाचित तू जे मागतोयस ते तुला मिळालं असतं तर तू खूप त्रासला असतास. स्वामी तुला वाचवतायत. आणि बाळा, वाचवणारा देवदूत दिसत नाही, तो फक्त जाणवतो. हो, ते स्वामी पाहतात. तुझ्या उशावर पडलेला एक एक अश्रू, तुझ्या छातीतील आवंढा, तुझ्या मनातील ओरड, सगळं स्वामी ऐकतात. तू म्हणतोस ना, स्वामी मला काहीच समजत नाही, तेव्हा स्वामी तुझ्या मागे उभे असतात. तुझ्या पाठीवर हात ठेवून सांगतात, मी आहे इथे, घाबरू नकोस. तुझं आयुष्य उलटं नाही, ते नव्यानं बांधलं जात आहे. लोक नसतील, माणसं सोडून जातील, कोणीच विचारणार नाही, पण स्वामी तुला सोडत नाहीत. तू जगापासून तुटला असशील, पण स्वामींच्या मनापासून नाही. ज्याचं कोणीही नसतं त्याचे स्वामी असतात. आणि तू त्या भाग्यवानांपैकी एक आहेस. हे ऐक बाळा, तू ज्या गोष्टी गमावल्या, ज्यांनी तुला दुखावलं, ज्या माणसांनी तुला सोडलं, ज्या संधी निघून गेल्या, त्यांनी तुला थांबवलं नाही. तू अजूनही इथे आहेस, उभा आहेस, लढतोयस. म्हणूनच स्वामी म्हणतात, हा बाळ माझा आहे, मी याला तुटू देणार नाही. हो, नक्की येणार आहे. स्वामी सध्या बदल घडवत आहेत. तुझ्या वातावरणात, तुझ्या नशिबात, तुझ्या मनात, तुझ्या मार्गावर. आणि पाहिलंस, गेल्या काही दिवसांत तू काही अशा विचारांना स्पर्श केलास जे तू कधीच केलं नव्हतंस. हे संकेत आहेत. स्वामी तुला नवीन मार्गावर नेत आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल
तर हा प्रेमाचा प्रसाद इतरांपर्यंतही पोहोचू द्या. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आमच्या SC मराठी परिवाराचा भाग बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं एक छोटंसं क्लिक कोणाचं तरी जीवन पूर्णपणे बदलू शकतो. धन्यवाद.